ओ ओ सहना वतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। भगवद्गीता हे आयुष्य जगण्याचं तंत्रज्ञान आहे. टेक्नॉलॉजी. शास्त्र जेव्हा उपयोगात आणलं जातं एखाद्या उद्देशाने, तेव्हा ते उद्देश साध्य करण्यासाठी जी पद्धती निर्माण केली जाते तिला टेक्नॉलॉजी म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान कसं उपयोगात आणायचं ह्यासाठीचं तंत्र म्हणजे भगवद्गीता. ज्ञान कोणतंही असो, संसारिक असो, या जगातील असो, लौकिक असो, अहिक असो, पारलौकिक असो, कोणतंही ज्ञान असो, पण ते प्रत्यक्ष जर तुम्हाला उपयोगात आणायचं असेल तर स्वप्रयत्न करावेच लागतात. कारण तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. काहीतरी उद्देश जो तुमचा आहे तो परिपूर्ण करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. म्हणून तुम्हाला स्वप्रयत्न करावे लागतात. तर स्वप्रयत्न करताना तुमचं शरीर, मन आणि बुद्धी जे आहे, ही इक्विपमेंट, यांचं सिंक्रोनायझेशन करणं फार आवश्यक आहे. म्हणजे व्यावहारिक ताळमेळ राखणं. मनाला कळलं पाहिजे बुद्धी काय विचार करते, बुद्धीला कळलं पाहिजे मनात कोणत्या भावभावना आहेत, आणि मन आणि बुद्धीला एकत्रितपणे तुमचे ज्ञानेंद्रिय कोणत्या संवेदना प्राप्त करतायत, तुमचे कर्मेंद्रिय कोणते कर्म करतायत हे कळायला पाहिजे. याचा सेन्स पाहिजे. याला ताळमेळ म्हणतात. जेव्हा तुमचं शरीर, मन आणि बुद्धी एकत्रितपणे या जगामध्ये कार्य करतं तेव्हा तुमचा जो उद्देश आहे तो सफल होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही काय करू शकता? स्वतःचं शरीर, मन आणि बुद्धी सिंक्रोनाइज करा, त्यांच्यामध्ये ताळमेळ बसवा आणि मग अपेक्षित ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करा. जर संसारिक ध्येय असेल, यश प्राप्त होईल, भौतिकता प्राप्त होईल, मनसमाधान प्राप्त होईल, इच्छा पूर्ण होतील. आणि पारलौकिक मोक्ष प्राप्तीचं ध्येय असेल, मोक्ष प्राप्त करा. अहम ब्रह्मास्मी, स्वतः ब्रह्म बना. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत पायरी पायरीने हे ज्ञान कसं ग्रहण करायचं हे आपण आतापर्यंत बघितलं. या 18व्या अध्यायाला गीतेचा उपसंहार म्हणतात. म्हणजे काय? गीता शिकवली भगवंतांनी, पण ती वेगळ्या वेगळ्या पायऱ्या पायऱ्यांनी, टप्प्याटप्प्याने शिकवली. जसं आपण आज एखादी गोष्ट शिकलो आणि उद्या दिवशी सकाळी उठून तीच कंटिन्यू करायचा प्रयत्न केला, बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून गेलेलो असतो.
त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने दिलेलं जे ज्ञान आहे, हे आपण घेतलं, पुढचा टप्पा गाठला, घेतलं, पुढचा टप्पा घातला, सर्व सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत कॅरी होईलच याची खात्री नाही. पण शेवटी हे ज्ञान एकत्रितपणे उपयोगात आणायचं आहे जगामध्ये. टप्प्याटप्प्याने विचार करून चालत नाही. जर तुम्ही म्हणाल आता मी बॅकग्राऊंडचा विचार करेल, मग मी एखाद्या एका गोष्टीचा विचार करेल, नंतर तिसऱ्या गोष्टीचा विचार करेल. द वर्ल्ड विल नॉट वेट फॉर यू. यू नीड इन्स्टंट रिझल्ट्स. म्हणून हे ज्ञान एकत्रितपणे उपयोगात आणण्याचं जे फायनल टूल आहे, तंत्र आहे, हे 18व्या अध्यायात दिलेलं आहे. एकत्रितपणे हे ज्ञान कसं उपयोगात आणायचं. तत्त्वम असि. पहिल्या 6 अध्यायात आपण अंतस्थ आत्मतत्व जाणलं ध्यान साधनेद्वारे. नंतर जे ध्यान साधनेद्वारे आत्मतत्वाचं ज्ञान जे प्राप्त केलं ते प्रत्यक्ष उपयोगात आणलं आणि ते ब्रह्म जाणलं, देव जाणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 13व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत हे दोन्ही एकच आहे. तत् आणि त्वम हे एकच आहे, हे वेगळं वेगळं नाही. हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. या ज्ञानाचा आपण इथे आहोत, इथून आपल्याला मोक्षप्राप्तीपर्यंत जायचंय. म्हणून आपण वन गो मध्ये कसा विचार करता येईल हे बघूया. भगवंतांनी 18 अध्याय फार सुंदर दिलेला आहे. विचारांची शृंखला परफेक्ट आहे तिथून मोक्षप्राप्तीपर्यंत. ज्या एकमेकाला इंटरलिंकिंग करणाऱ्या कळ्या आहेत त्या बरोबर गुंफलेल्या आहेत भगवंतांनी, जेणेकरून एक चेन निर्माण होईल, चेन ऑफ कमांड निर्माण होईल, की जी तुम्ही फॉलो करून तुमची विचारधारा योग्य बनवाल, जेणेकरून तुम्ही मोक्ष प्राप्त कराल. तुम्ही स्वतःला जाणलं, हे ज्ञान प्राप्त केलं. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म करू शकतो. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा कर्माचं महत्व स्पष्ट केलेलं आहे. पण केवळ कर्म कर म्हटलं तर मनुष्य कर्म करणार नाही. म्हणून पहिल्यांदा उद्देश काय, कोणत्या उद्देशाने तुम्ही कर्म करता हे जाणून घ्या. ध्येय निश्चित करा. संसारी ध्येय आपण निश्चित करतो, प्राप्तही करतो, यश प्राप्त करतो. त्याची आपल्याला सवय आहे लहानपणापासून. आपल्या इच्छा पूर्ण करण्याची सवय आहे. त्याबद्दल कोणाला शिकवायची फारशी गरज पडत नाही, कारण लहानपणापासून आपण तेच करत होतो. वी आर क्वाईट ट्रेंड फॉर दॅट. परफेक्शन सुद्धा आहे. परंतु दुसऱ्यासाठी जर काही करायचा प्रसंग आला, फार त्रास होतो. मी कशाला त्याच्यासाठी करू, त्याला येतं ना, त्याचं शरीर मन आणि बुद्धी. म्हणून भगवंतांनी प्रथम ज्ञान दिलं दुसऱ्या अध्यायामध्ये, ज्ञानयोग, की तो आणि तुम्ही ज्याच्यामुळे कार्यरत आहात तो तोच आहे, तो एकच आहे, तोच एक ब्रह्म आहे. तुम्ही तुमच्यामध्ये पण आत्मतत्व आहे, त्याच्यामध्ये पण आत्मतत्व आहे, मग त्याचं वेगळं आत्मतत्व आहे, माझं वेगळं आत्मतत्व, असं नाही. एकच आत्मतत्व दोघांमध्ये. जसंच आंबटपणा हे सत्व वेगवेगळ्या लिंबूंमध्ये असतं, गोडपणा हे सत्व वेगवेगळ्या साखरेच्या कणांमध्ये असतं, सूर्यप्रकाश हा वेगवेगळ्या सूर्यकिरणांमध्ये असतो. तसंच ते आत्मतत्व वेगवेगळ्या जीवांमध्ये, ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात, ज्याच्यामुळे तो आणि तुम्ही हे द्वैतवाद निर्माण झाले, हे सत्य प्रथम जाणा. आणि ते आत्मतत्व जाणणे
हा तुम्ही उद्देश प्रथम निश्चित करा. त्यासाठी काय करावं लागेल? जे आपण शिकलेलं आहे, कर्म करा, त्याग करा आणि विरक्त व्हा. या जगापासून विरक्त व्हा, संन्यासी बना आणि ध्यान साधना करत मोक्ष प्राप्त करा. भगवंतांनी प्रथम प्रश्न विचारलेला आहे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला, अर्जुना, तू या स्थितीत कसा पोहोचला? तू आर्य आहे, भरतश्रेष्ठ, तू असा कसा विचार करतो? युद्ध सोडून जायचा कसा विचार करतो? इथपासून तर मोक्षप्राप्तीपर्यंतचं ज्ञान भगवंतांनी दिलं. मग अर्जुनाचा प्रश्न बदलला. अर्जुन तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न विचारतो, भगवंत तुम्ही निश्चितपणे सांगा, मी कर्म करू का ज्ञान प्राप्त करू? या प्रश्नापासून हळूहळू ज्ञान प्राप्त करत अर्जुन या 18व्या अध्यायामध्ये पोहोचलेला आहे. आणि अर्जुन भगवंतांना फरक विचारतो, संन्यासी आणि त्यागी या दोघांमध्ये फरक काय? म्हणून 18व्या अध्यायाची सुरू झाली आहे. संन्यास आणि त्याग याच्यामधला फरक स्पष्ट करा. दोन्ही एकाच मार्गावरचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्याग प्रथम आणि नंतर संन्यास. त्याग म्हणजे कर्मफलाची अपेक्षा सोडून देणे आणि संन्यास म्हणजे स्वार्थरहित, इच्छारहित कर्म करणे. कर्मफल तर नंतरची गोष्ट आहे, पण अपेक्षाच नाही, कोणती इच्छाच नाही, निस्वार्थ कर्म करणे म्हणजे संन्यास. कर्म, त्याग, संन्यास, ध्यान, मोक्ष हा मार्ग आहे. त्याग हा घडतो, तो केला जात नाही. आणि संन्यासी तुम्ही बनता आपोआप. तुम्ही ठरून म्हणू शकत नाही की मी आता संन्यासी बनेल, असं घडत नाही. त्याग केल्याचा परिणाम संन्यास आहे आणि योग्य कर्म केल्याचा परिणाम त्याग आहे. आणि योग्य कर्म करण्यासाठी भगवंतांनी कर्मयोग दिलेला आहे. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म करू शकतो. म्हणून त्याग आणि संन्यास याच्यातील फरक स्पष्ट केल्यानंतर भगवंत कर्म स्पष्ट करतात. कर्म आहेत. कर्म करण्याची कारणं कोणती? का कर्म करायला पाहिजे? त्याला प्रेरणा कोणत्या? इन्स्पिरेशन काय? कशामुळे तुम्हाला कर्म करावं असं वाटतं? आणि घटक काय? विचारते कन्स्टिट्युएंट्स. कशामुळे कर्म करतं? म्हणून भगवंत प्रथम कर्माच्या कारणे, प्रेरणा आणि घटक स्पष्ट करतात. आपण 17व्या अध्यायात बघितलं, श्रद्धा त्रय विभाग योग. 3 प्रकारचे श्रद्धा आहेत, तमसिक, रजसिक, सात्विक. आपण भगवद्गीतेत दिल्याप्रमाणे जेव्हा कर्म करतो, त्या ज्ञानाचा जेव्हा प्रत्यक्ष उपयोग करतो, तेव्हा आपली श्रद्धा निर्माण होते परमात्मा परमेश्वरावरती. पण ती श्रद्धा सुरुवातीला कशी असते? तमसिक असते. ती हळूहळू तुम्ही रजसिक करा आणि सात्विक करा. सात्विक श्रद्धा असलेला मनुष्यच केवळ ध्यान साधना करून मोक्ष प्राप्त करू शकतो. रजसिक आणि तमसिक श्रद्धा असलेला मनुष्य नाही. ध्यान साधना केली पण तरी पण मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचत नाही, परत या जगातच येतो. दक्षिणायन, रिटर्न टू अर्थ. निस्वार्थ कर्म करेल,
सर्व भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे करेल 17व्या अध्यायापर्यंत. पण तुमची श्रद्धा कशी निर्माण होईल? जर ती तमसिक असेल तर फळ काय? परत जगात यायचंय. ती रजसिक असेल तर काय? स्वर्गातलं सुख प्राप्त कराल आणि परत तुम्ही या जगातच या. आणि ती सात्विक असेल तर तुम्ही स्वर्ग सुख अनुभवाल, तिथे अधिक ज्ञान प्राप्त कराल आणि ब्रह्मापर्यंत पोहोचाल. ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाखाली, इंद्राच्या मार्गदर्शनाखाली. इंद्र स्वर्गाचं दैवत म्हटलं. तिथे देव तुम्हाला ज्ञान देतील, ब्रह्मज्ञान प्राप्त करा आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याने तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि मोक्ष प्राप्त करा. थोडक्यात रॉकेट लॉन्च केलं, पण नंतर पहिल्या कक्षेमध्ये गेलं आणि मग नंतर दुसऱ्या फायनल कक्षेमध्ये गेलं. स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त. पण कैवल्य मुक्ती ही एक मुक्ती ज्याची श्रद्धा सात्विक आहे, ज्याला कळलेलं आहे ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, आणि सर्वत्र तोच आहे आणि एकच आहे, एकसंध आहे. यू कॅनॉट डिवाइड दी गॉड. ही श्रद्धा जेव्हा त्याची परिपूर्ण होते, तेव्हा जेव्हा तो ध्यान साधना करतो, तेव्हा रॉकेट लॉन्चरने लॉन्च केलेलं रॉकेट डायरेक्ट दुसऱ्या कक्षेत पोहोचतो. आउट ऑफ दिस वर्ल्ड. सर्कल घेतच नाही, डायरेक्ट त्याच्या पलीकडे जातं. या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जातं. जागृत, स्वप्न आणि सुषुप्त या तीनही स्थितींच्या पलीकडे जातं. आनंदमय कोश, ममय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोशाच्या मध्ये विज्ञानमय कोश आहे. सेंटरला आत्मतत्व, त्याला पहिल्यांदा आनंदमय कोश जागतं, त्याच्यावरती विज्ञानमय कोश असतं आणि त्याच्यावरती मनोमय कोश असतं आणि त्याच्यावरती प्राणमय कोश असतो आणि त्याच्यावरती अन्नमय कोश असतं आणि हे जग असतं. या वेगवेगळ्या कोशांच्या परिक्रमा, हे परीघ आहेत, हे तुम्ही पार करता आणि त्या अन्नमय कोशाच्या पलीकडे तत् असलेलं ते ब्रह्म आणि तुमचं आत्मतत्व हे कोश गळून पडल्यामुळे एकच होता. इट बिकम्स अ सेम. कसं? तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरा, भांड्यातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी. ते मातीचं भांड समुद्रामध्ये टाका, काय होईल? पाणी एक होऊन जाईल. समुद्राचं पाणी आणि मातीचं पाणी असे दोन वेगळे वेगळे अस्तित्व राहणार नाही. मातीच्या भांड्यातलं पाणी हे मातीच्या भांड्यामुळे समुद्रातल्या पाण्यापासून वेगळं आहे. पण ज्या क्षणी ते भांड फुटतं, तुटतं, तेव्हा समुद्रातलं पाणी आणि मातीच्या भांड्यातलं पाणी एक होतं. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म सागर आणि मातीचं भांड, माझ्यामध्ये असलेलं पाणी, माझ्यामध्ये असलेला देव, इट इज वन अँड द सेम. तो त्याच्यात विलीन होतो. त्याला मोक्षप्राप्ती म्हणतात. जशी नदी समुद्रात विलीन होते, तसं मातीच्या भांड्यातलं पाणी भांड विरघळल्यामुळे, फुटल्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये जातं. तीच अवस्था आहे. मनुष्य ब्रह्माशी तद्रूप होतो, एकरूप होतो आणि ब्रह्ममय होतो आणि स्वतः ब्रह्म बनतो. अहम ब्रह्मास्मी. काय करू शकतो तो सध्याच्या परिस्थितीत? वासनांनी
भरलेला आहे. त्याला भगवंत प्रथम योगी म्हणतात, कारण तो योग मार्गावर प्रारंभ करतो म्हणून स्टार्टर योगी, नंतर त्यागी, नंतर संन्यासी, नंतर ध्यानी आणि शेवटी ध्यान साधना करत मोक्ष प्राप्त करतो. योगीच्या आधी तो या जगामध्ये असतो, जगामधून अंतर्मुख होतो, मग योगी बनतो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. जेव्हा जगात असतो तेव्हा बहिर्मुखी असला तर बाहेरच्या जगामध्येच गुंतेल, त्याला हा प्रवास शक्यच नाही. म्हणून प्रथम अंतर्मुख होणे. अंतस्थ आत्मतत्व अस्तित्वात आहे, देव अस्तित्वात आहे, ब्रह्म अस्तित्वात आहे आणि तो एकच आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी हे जेव्हा तुमच्यामध्ये पूर्णतः बिंबेल तेव्हाच तुम्ही अंतर्मुख होऊन योगी, त्यागी आणि संन्यासी बनता आणि शेवटी ध्यान साधनेद्वारे मोक्ष प्राप्त. याच्यामध्ये अडथळा काय? पंचमय कोश, पंचकोश जे आपण बघितले, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश. हे कशाचे बनलेले? त्रिगुणांचे, वासनांचे, सत्व रजस तमस. म्हणून भगवंतांनी हे कोश गळून पडण्यासाठी, जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी भगवंतांनी या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण या 3 गुणांच्या संदर्भाने केलंय, सत्व रजस तमस. जसं कर्म, कर्माची कारणे सत्व रजस तमस, कर्माच्या प्रेरणा सत्व रजस तमस, कर्माचे घटक सत्व रजस तमस. कर्माचे घटक कोणते? कर्म कशामुळे घडतं? कर्म करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि कोणते कर्म करायचे, नक्की काय काय करायचंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि करणार कोण? तुमच्यामधील ते व्यक्तिमत्व, ते करता. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्ता या 3 गोष्टी आवश्यक आहेत. पण कर्म करण्यासाठी मूळ महत्वाचा मुद्दा कोणता? महत्वाची गोष्ट कोणती? बुद्धी. बुद्धीशिवाय हे सर्व एकत्रितपणे घडणं शक्य आहे का? म्हणून भगवंतांनी पुढे बुद्धी स्पष्ट केलेली आहे आणि त्यानंतर त्या बुद्धीचा उपयोग हा कन्सिस्टंट पाहिजे. म्हणून धृती, दृढनिश्चय, खंबीरपणा हा आवश्यक आहे. नाही तर आज एक गोष्ट कराल, उद्या परवा गोष्ट, नंतर गोष्ट, यू विल नॉट कम टू द एंड. तुम्ही हॉरिझॉन्टलीच असं खालीवर 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 उड्या मारत राहणार, पुढे जाणारच नाही. म्हणून कन्सिस्टंट एफर्ट्स इन वन डिरेक्शन आर रिक्वायर्ड. Consistency is important. 3 C's of success: concentration, consistency, cooperation. तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, एकाग्रता पाहिजे. तुम्ही काही करा, एकाग्रता पाहिजे. दुसरी गोष्ट सातत्य पाहिजे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जे येत नाही ते तुम्हाला कळलं पाहिजे, कसं जाणून घ्यायचं ते. गुगल सर्च वापरा, चॅट जीपीटी वापरा, को पायलट वापरा, फोन वापरा, गुगल सर्च वरती बाकीचे टूल्स दिलेत ते वापरा, काही वापरा. मित्रांना विचारा, नातेवाईकांना विचारा, चौकशी करा, काही वापरा, पण जे आवश्यक ज्ञान आहे ते प्राप्त करा. आणि स्वतःच्या वासनांच्या अनुरूप ज्या पण संवेदना प्राप्त होतील त्या संवेदना ग्रहण करून मला संवेदनांपासून, त्या वासनांपासून मुक्ती कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करा. एक तर ज्ञान प्राप्त करा किंवा प्रत्यक्ष कर्म करून मुक्ती प्राप्त करा.
तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही काय करता. जर संचित वासना असतील त्या ज्ञान प्राप्तीने तुम्ही त्याच्यातून मुक्ती प्राप्त करू शकता. पण प्रारब्ध वासना असतील की ज्या संपवण्यासाठी हे शरीर मन आणि बुद्धी तुम्हाला मिळालेलं आहे, तर त्या तुम्हाला उपभोगूनच संपवाव्या लागतील. हे जगापासून संवेदना आपोआप निर्माण होतील त्या प्रारब्ध वासनांच्या संदर्भात आणि आपोआप तुम्ही तुमच्या प्रारब्ध वासना संपवाल. परंतु त्या वासना संपवताना जर तुम्ही गीता ज्ञानाचा उपयोग केला, ज्ञान कर्म करता वासना संपवण्यासाठी ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग केला, या गीता ज्ञानाचा उपयोग केला, तर तुम्हाला कळेल नक्की कर्म कसं करायचं आणि काय करायचं. ती जाण तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यातील कर्ता कोणता, सात्विक आहे, रजसिक आहे, तामसिक आहे, थोडक्यात तुमच्या वासना काय आहेत त्यानुसार कर्म घडतील या ज्ञानाचा उपयोग करून. जर सात्विक वासना असतील तर जगापासून ज्या पण संवेदना प्राप्त होतील त्या सात्विक वासनांची प्रक्रिया घडून त्याच्यापासून सात्विक कर्म घडतील. सात्विक कर्म घडल्यामुळे तुम्ही शेवटी मोक्ष प्राप्त कराल. त्यासाठी प्रथम काय, ज्ञान पाहिजे, आध्यात्मिक ज्ञान, कोणतंही ज्ञान म्हणा. आणि दुसरी गोष्ट कर्म काय करायचं हे जाणा. आणि तिसरी गोष्ट, हु आर यू, तुमच्यातील जी कर्ता आहे करण्याची जी क्षमता आहे ती कशी आहे हे ओळखा. सात्विक रजसिक तामसिक. म्हणून भगवंतांनी ज्ञान पण सात्विक रजसिक तमसिक, कर्म पण सात्विक रजसिक तमसिक आणि कर्ता पण सात्विक रजसिक तमसिक हे स्पष्ट केलेलं आहे. आणि हे स्पष्ट केल्यानंतर हे करताना तुम्हाला बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे आणि बुद्धी सुद्धा सात्विक रजसिक तमसिक ही स्पष्ट केलेली. आणि कन्सिस्टन्सी, धृती, सात्विक रजसिक तमसिक. सात्विक असल्यास सात्विक इच्छा पूर्ण होतील, सात्विक कर्म घडतील, मोक्ष प्राप्त कराल. रजसिक असल्यास जगात गुंताल, तमसिक असल्यास डिटरेशन होईल, अधपतन होईल. आणि शेवटी उद्देश काय, हे सर्व करण्याचा उद्देश काय, सुख प्राप्त करणे. शेवटी आपण हे करतो कशासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी. हे 6 कर्माचे घटक आहेत. कर्माची कारणे, कर्माच्या प्रेरणा आणि कर्माचे घटक. आपण कर्माचे घटक पहिल्यांदा बघितले. आणि कर्माच्या प्रेरणा कोणत्या, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञान जे आपण बघितलं ते कोणतं आहे, आणि ज्ञेय म्हणजे तुम्हाला नक्की कोणतं ज्ञान प्राप्त करायचं आहे, आणि ज्ञाता आणि तुम्ही कोणतं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. प्रत्यक्ष ज्ञान आहे त्याच्यातलं तुम्हाला काय पाहिजे म्हणजे ज्ञेय, आणि ज्ञाता म्हणजे तुम्हाला काय मिळालं, मग ते ज्ञान उपयोगात करून तुम्ही ज्ञान कर्म कराल. आणि मग तुमच्यातला जो कर्ता आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि त्यानंतर तुम्ही बुद्धीचा उपयोग करून सातत्यपूर्ण कर्म करत मोक्ष प्राप्तीपर्यंत जा, सुख प्राप्त करा, जो तुमचं ध्येय आहे. या प्रेरणा, तुमच्या प्रेरणा कशा आहेत, ज्ञान प्राप्त करण्यासाठीच्या प्रेरणा कशा आहेत, या 3 प्रेरणा दिलेल्या आहेत. आणि कर्म करण्याचे कारण, शरीर, कर्ता, कर्माची संसाधने आणि क्रिया आणि विशुद्ध जाणीव. कारण काय असू शकतं, त्याच्यासाठी तुम्हाला कर्म करण्यासाठी अधिष्ठाता मेन शरीर पाहिजे. कर्म करायचं ना, शरीर तर पाहिजे तुम्हाला. आणि मग नंतर
त्याच्यातला कर्ता जो आपण मगाशी बघितला, तो कर्ता जो आपण प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी केला. आणि कर्माची संसाधने, यू नीड इक्विपमेंट्स टू वर्क. शेती करायला जाल, अवजारच नसेल तर कशी शेती करा? संसार करायला जाता, हे शरीर, मन आणि बुद्धी हे अवजार व्यवस्थित वापरत नाही, कसा संसार करा? म्हणून संसाधने महत्वाची आहेत. आणि ते संसाधनाच्या क्षमता काय, त्या प्रत्यक्ष क्रिया कशा करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज द कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी, हाऊ यू कॅन यूज दोज इक्विपमेंट्स, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे सर्व ऍक्टिव्हेट कशामुळे होतं? विशुद्ध जाणीवेमुळे, तुमच्यातील आत्मतत्वामुळे. अशा प्रकारे भगवंतांनी कर्माचं सर्व विश्लेषण केलेलं आहे. कारणे, प्रेरणा, घटक आणि घटक पुढे ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख, जो अल्टिमेट आपला उद्देश आहे. हे सर्व तमसिक, रजसिक आणि सात्विक या तीनही स्तरावर स्पष्ट केलं, जेणेकरून हे अभ्यास करून तुम्हाला कळू शकेल की तुम्ही नक्की कुठल्या स्थितीत आहात. उदाहरणार्थ, तुमच्या प्रेरणा कोणत्या आहेत? तमसिक आहे, रजसिक आहे, सात्विक आहेत. तुमच्यातील कर्ता कसा आहे, थोडक्यात तुमचा स्वभाव कसा आहे, आणि शेवटी तुमचं सुख कसं आहे, सात्विक आहे, रजसिक आहे, तमसिक आहे. याचं विश्लेषण करून हळूहळू हळू तुम्ही या ज्ञानाचा उपयोग करत स्वतःला मॅच्युरिटी लेवलला घेऊन जा, आणि शेवटी सात्विक कर्म करा. आणि मग भगवंतांनी पुढे सात्विक कर्माचा परिणाम काय? त्याग. योग्य कर्मांचा परिणाम त्याग. म्हणून भगवंतांनी म्हटलं, यज्ञ, दान, तप हे 3 कर्म सोडू नका. बाकीच्या कर्मांचा त्याग केला तरी चालेल, परंतु तुम्हाला वासना आहेत, तुम्ही ह्या जगात आहात, तर तुम्हाला कर्म करावंच लागेल. मग कर्म करायचे तर कोणतं करा? यज्ञ कर्म करा. यज्ञ कर्म म्हणजे काय? निस्वार्थ कर्म करा. जे पण कर्म तुम्ही कराल ते परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. समर्पण भावनेने कर्म करा. म्हणून त्याला यज्ञ कर्म म्हटलेलं, यज्ञ म्हटलेलं. यज्ञ, दान, तप. दान करा, शेअर विथ अदर्स. कारण दुसरे आणि तुम्ही एकच आहात. तुम्ही कशाला अननेसेसरी एकत्रित करून ठेवता, जमा करून ठेवता? जस्ट शेअर विथ अदर्स. आणि तप करा, कन्सिस्टंटली स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून वरच्या स्थितीत जा. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलंय. आणि जे वर्ण जे आहेत आपण जगामध्ये बघतो, 4 प्रकारचे लोक आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे त्याच्या गुणांनुसार आहे, सत्व, रजस, तमस. सत्व प्रॉमिनंट असेल ब्राह्मण बनतो, रजस प्रॉमिनंट असेल तो क्षत्रिय बनतो, आणि तमस आणि रजस बॅलन्स्ड असेल तर वैश्य बनतो, आणि तमस जास्त असेल शूद्र बनतो. याच्याप्रमाणेच कर्माचं विभाजन केलं. हे जन्माप्रमाणे नाही, तुमच्या कर्माप्रमाणे केलेलं. आणि भगवंत म्हणतात, हे समजून सांगितल्यावरती, तुमचं सत्व, रजस, तमस तुमचे गुण काय, आणि कर्म, त्याग आणि संन्यास. त्याग केल्यानंतर संन्यासी बनता. शेवट जर तुमचे सात्विक त्याग असेल तर संन्यासी बना. संन्यास स्पष्ट केलेला. आणि शेवटी संन्यासी बनून जगापासून विरक्त होण्यासाठी यज्ञदान तप करायला सांगितलेलं आहे. आणि ते करताना तुम्ही स्वभाव जाणा, तुमचा वर्ण काय, तुमच्यात सत्व किती, रजस किती, तमस किती हे जाणा. आणि ते जाणल्यानंतर जगामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तीनही योगांचं तुमच्यामधलं सत्वाचं प्रमाण काय, रजसचं प्रमाण काय, तमसचं प्रमाण काय हे जाणून त्याला योग्य प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी, ध्यान साधनेमध्ये एकाग्र करण्यासाठी कर्म करा.
या योगांचं आचरण करा आणि शेवटी ध्यान सात्विकरे मोक्ष प्राप्त करा, असं भगवंत म्हणतात. आणि भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुन या सर्व गोष्टी करून तू योगी बन, तू ब्रह्मापर्यंत पोच, ब्रह्मामध्ये विलीन हो, ब्रह्माच्या निवासस्थानी पोच, मोक्ष प्राप्त कर. तुर्या या चौथ्या स्थितीत जा, जागृत, स्वप्न आणि सुषुप्त या स्थितीमध्ये अडकून पडू नको. थोडक्यात या ज्ञानाचा उपयोग कर आणि मोक्ष प्राप्त कर. हे ज्ञान दिल्यानंतर भगवंत शेवटी सांगतात, अर्जुना मी तुला आवश्यक आहे ते सर्व ज्ञान दिलेलं आहे, शेवटी तुला ठरवायचं तुला जगात काय करायचं. गुरु ज्ञान देतो, पण शेवटी तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे आणि आयुष्य जगायचं आहे. चित्र बनवणं शिकवता, पण शेवटी तुम्हाला शिकावं लागतं आणि तुम्हाला चित्र काढावं लागतं. गाडी चालणं शिकवता, शेवटी तुम्हाला शिकून ती गाडी स्वतः चालवावी लागते. You have to live your life. Nobody else can live your life. This is a fact. Accept it. Move forward. भगवंत म्हणतात हे ज्ञान देणारा आहे तो सर्वोच्च मनुष्य आहे. का? कारण हे देणं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष देव कळलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्याला देव कळण्यासाठी मदत करताय, म्हणजे सर्वोच्च दान आहे. भगवंत पुढे म्हणतात हे दान स्वीकारणारा सुद्धा मोक्ष प्राप्त करेल, कारण त्याला सुद्धा ते सत्य कळलेलं आहे, त्याने गुरुकडनं जाणून घेतलेलं आहे. अशा प्रकारे भगवंत या ज्ञानाचं महत्व सांगतात, देण्याचं ज्ञान सांगतात, ग्रहण करण्याचं सांगतात आणि शेवटी सांगतात अर्जुना हे ज्ञान फक्त पात्र व्यक्तीला द्या, ज्याची इच्छा आहे, ज्याची क्षमता आहे त्यालाच द्या. जो मूर्ख आहे, म्हणजे थोडक्यात जो वासनांमध्ये गुंतलेला आहे, त्याला विनाकारण मोक्ष प्राप्तीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. नथिंग विल हॅपन. तो एका दिशेने जातोय, ती दिशा संसाराकडची आहे. इन्स्टंटली तुम्ही बाण बांधला तर काय होईल? काही वेळ तो थांबेल, परंतु इट विल नॉट स्टॉप. यू नीड टू डायव्हर्ट हिम. कारण तुम्हाला पुढे जाऊन थांबवायचं नाही, त्याचं जगणं थांबवायचं नाही, त्याची दिशा बदलवायची, इकडच्या ऐवजी रिव्हर्स करायची. म्हणून रिव्हर्स बाजूला जाण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक आहे, ते गुरु देतो. आणि भगवंत म्हणतात सर्वोच्च गुरु कोण? स्वतः तुमच्यातील आत्मतत्व. तुम्हालाच कळतं तुम्ही कोण आहात आणि तुम्ही स्वतःसाठी जे काय ते करू शकता. दुसरा फक्त सजेशन देऊ शकतो, तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं. अशा प्रकारे भगवंत सर्व ज्ञान देऊन अर्जुनाला सांगतात आणि विचारतात अर्जुना तुला कळलं का मी काय सांगितलं? अर्जुन म्हणतो येस आय अंडरस्टूड, नाऊ आय एम रेडी टू फाईट. तसं तुम्हाला हे ज्ञान आतापर्यंत गुरुजींनी दिलेलं कळलेलं आहे असं गुरुजी समजतात. तुम्हाला मान्य करायचंय हे ज्ञान मला कळलेलं आहे, नाऊ आय विल यूज दिस नॉलेज टू फाईट इन दिस वर्ल्ड. आणि हळूहळू तमसिक पासून रजसिक पासून सात्विक या दिशेने तुम्ही वाटचाल करा आणि शेवट काय? मोक्ष प्राप्त करा, जे या ज्ञानाचा मूळ उद्देश आहे. संजय जो हे संपूर्ण धृतराष्ट्राला सांगत आहे, धृतराष्ट्र म्हणजे आंधळा, जगामध्ये गुंतलेला, जगाबद्दलच्या लालसेने आंधळा असं त्याचं प्रतीक आहे. आणि संजय म्हणजे काय? नॉलेजेबल पर्सन. संजय सारख्या क्वालिटी असलेला मनुष्य सत्य जाणेल आणि तुम्हाला या आंधळापणातून बाहेर काढेल. तुम्ही आंधळे जरी असलात तरी हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडक्यात गुरुचं कर्तव्य करा, ते तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि मोक्ष प्राप्त करा. संजय म्हणतो बघ हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजे कृष्णार्जुनाचा संवाद, याच्यात मी तृप्त झालेलो आहे. असं ज्ञान मी ऐकलं नाही, याच्यासारखं ऐकणारं दुसरी गोष्ट नाहीये. याच्यापेक्षा मोठं सुख कोणतं नाही. हे ज्ञान ज्याला पण प्राप्त होईल, जिथे पण अर्जुन असेल, जिथे पण भगवंतांसारखा मार्गदर्शक असेल,